नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। सर्वांना सर्वप्रथम अष्टमी, नवमी आणि दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। वेलकम टू माय चॅनल मराठी किचन विथ मनीषा। तर आज आपण लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार किती महत्त्वाचा आहे ते बघूया। डोळ्यांना आवश्यक असलेले मुख्य पोषक द्रव्ये म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, झिंक आणि लुटीन आणि बीटा कॅरोटीन। खालील पदार्थ लहान मुलांच्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। भाज्या व फळे। भाज्या व फळांमध्ये गाजर, बीट, भोपळा, रताळे यामध्ये बीटा कॅरोटीन असते जे रेटिनासाठी महत्त्वाचे असते। पालक, मेथी, चौलाई म्हणजे चवडीची भाजी, कोथिंबीर यामध्ये लुटीन आणि झिप्ताथिनसाठी आवश्यक असते। आंबा, पपई, संत्री, मोसंबी, डाळिंब यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट साठी आवश्यक असतं। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। दूध, ताक, दही, तूप विटॅमिन ए आणि कॅल्शियम देतात। प्रोटीनयुक्त पदार्थ। अंडी, पिवळा बलकासह म्हणजे पिवळा बलक आवश्यक असतो। लुटीन आणि झिंक प्रोटीनसाठी। मासे, माशांमध्ये सॅल्मन, सार्डिन, रावस इत्यादी। ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी जर नॉनव्हेज खात असतील तर। सुकामेवा व बिया। बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता विटॅमिन ई व हेल्दी फॅट्ससाठी। अळशी, चिया बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया ओमेगा 3 व झिंकसाठी। इतर पदार्थांमध्ये डाळी व कडधान्ये झिंक व प्रोटीनसाठी। संपूर्ण धान्ये ज्वारी, बाजरी, गहू, ओट्स ऊर्जा व डोळ्यांच्या पेशी मजबूत ठेवण्यासाठी। अतिरिक्त टीप। मुलांना जास्त प्रमाणात जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, तळलेले पदार्थ, जास्त गोड पदार्थ टाळावेत। दररोज मुलांना ताजी फळे, भाज्या खायला द्याव्या। पुरेसे पाणी व दुधाचा वापर करावा। मुलांना जास्त वेळ मोबाईल, टीव्ही स्क्रीन समोर बसू देऊ नका। डोळ्यांचा नंबर नैसर्गिकरित्या कमी होतो असं ठामपणे सांगता येत नाही, पण डोळ्यांची ताकद टिकवण्यासाठी व नंबर वाढू नये यासाठी काही उपाय व सवयी नक्की मदत करतात। डोळ्यांची काळजी घेण्यासाठी उपाय। टिप नंबर 1, 20-20-20 नियम पाळा। म्हणजेच सतत मोबाईल, कम्प्युटर
वापरत असाल तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब बघा. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. टिप नंबर 2, डोळ्यांचे व्यायाम. डोळे गोल फिरवणे, वर खाली, डावीकडे उजवीकडे बघणे. तळहात चोळून गरम करून डोळ्यांवर हलकेच ठेवणे. याला पल्मिंग म्हणतात. टिप नंबर 3, योग व प्राणायाम. योग व प्राणायामामध्ये त्राटक ध्यान, अनुलोम विलोम, भ्रामरी हे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जातात. संतुलित आहार. गाजर, बीट, पालक, मेथी, ब्रोकोली, अक्रोड, बदाम, अंडी, मासे, ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी. यामुळे डोळ्यांना पोषण मिळते. हळद, आवळा, ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट्स देतात जे डोळ्यांसाठी चांगले असतात. सूर्यप्रकाश व स्क्रीन टाइम नियंत्रण. टिप नंबर 5, थोडा वेळ सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळू द्या. मोबाईल, लॅपटॉप वापरताना ब्ल्यू लाईट फिल्टर वापरा. झोप पुरेशी घ्या. टिप नंबर 6, 7 ते 8 तासांची झोप डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. टिप नंबर 7, डॉक्टरांची नियमित तपासणी. दर 6 ते 12 महिन्यांनी डोळ्यांचा नंबर तपासून घ्या. नंबर कमी करण्यासाठी लॅसिक सर्जरी, स्माइल सर्जरी यासारखे शस्त्रक्रियात्मक पर्याय उपलब्ध आहेत, पण ते फक्त प्रौढ व स्थिर नंबर झाल्यावर डॉक्टर सुचवतात. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा. वरील टिप्स आणि माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल आणि आवडली असेल तर लाईक शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि छान छान कॉमेंटसुद्धा करा. वरील टिप्समधील सर्वात जास्त महत्त्वाची आणि उपयोगाची आणि कोणती कमेंट तुम्हाला आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. अशाच छान छान नवनवीन किचन टिप्स, हेल्दी टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी विनंती. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज. तर पटकन सबस्क्राईब करा सर्वांनी. नवीन असल्यास बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा आठवणीने.
मराठी किचन विथ मनीषा आठवणीने सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे. सी यू अगेन टुमारो.